नमस्कार, स्वागत आहे तुमचं निधीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत भरली वांगी। चला सुरुवात करूया रेसिपीला। मी इथे 5 वांगी घेतलेले आहेत आणि त्यांना असं मधून चिरून घेतलेलं आहे। थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हे वांगी घालून घ्यायचं आहे। आणि हाय फ्लेमवरती झाकण ठेवून 20 मिनिटं शिजवून घ्यायचं। जिथपर्यंत वांगी शिजतात आपण शेंगदाणे भाजून घेऊया। मी इथे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। तवा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि शेंगदाण्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे। जिथपर्यंत शेंगदाण्यामधून आवाज यायला सुरुवात होत नाही तिथपर्यंत भाजून घ्यायचे। शेंगदाण्यामधून आवाज यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा रंग सुद्धा बदललेला आहे। आता आपण गॅसचा फ्लेम बंद करूया आणि शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया। आता त्याच तव्यावरती आपण खोबरं भाजून घेऊया। मी इथे अर्धी वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं सुद्धा मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याचा कलर हलका ब्राऊन होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे। आता गॅसचा फ्लेम बंद करूया आणि खोबरा सुद्धा थंड करून घेऊया। शेंगदाणे थंड झालेले आहेत। आता त्याचे आपण साल काढून घेऊया। शेंगदाणे असे व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत। 20 मिनिटं झालेले आहेत आणि वांगी सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत। तुम्ही बघू शकता वांगीचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता गॅसचा फ्लेम बंद करून वांगीला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया। वांगी थंड होईपर्यंत वांगीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करूया। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 6 लसूणच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 कढीपत्त्याच्या पाकळ्या, अर्धी वाटी भाजून घेतलेलं खोबरं, अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे, 1 चम्मच जिरा आणि त्याची एक असं पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता ही पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये घालूया 1 चम्मच घरगुती लाल तिखट मसाला, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच हळदी पावडर, चवीनुसार मीठ, 1 मोठा चम्मच साखर, अर्धा लिंबूचा रस आणि पाव चम्मच गरम मसाला आणि त्याला एकजीव करून घेऊया। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि हा आपला वांगीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार झालेला आहे। वांगी सुद्धा थंड झालेले आहेत। आता आपण हा जो तयार केलेला मसाला आहे तो वांगीमध्ये व्यवस्थित भरून घेऊया। जसं मी इथे मसाला भरतीये त्याच प्रकारे मसाला जो आहे तो सर्व वांगीमध्ये भरून घ्यायचा आहे। भरलेली वांगी जे आहेत ते खायला खूपच छान लागतात। फक्त एवढंच की भरली वांगी बनवण्यासाठी वेळ थोडा जास्ती लागतो। सर्व वांगी जे आहेत ते भरून झालेले आहेत। आता हा जो राहिलेला मसाला आहे त्याचा वापर आपण ग्रेव्हीमध्ये करणार आहोत। मी इथे कढई आधीच गरम करत ठेवली होती। आता त्यामध्ये घालूया 3 चम्मच तेल। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे। तेल गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये घालूया 5 ते 6 कढीपत्त्याच्या पाकळ्या आणि चिरून घेतलेला एक मोठा साईजचा कांदा घालून परतवून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर चेंज नाही करायचा आहे, फक्त त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे।
कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता त्यामध्ये घालूया पाव चम्मच हळदी पावडर, पाव चम्मच लाल मिरची पावडर आणि परतवून घेऊया। आता त्यामध्ये हे जे भरलेले वांगी आहेत ते घालून घेऊया। वांगी घालून एकदम हलक्या हाताने वांगीला परतवून घ्यायचं आहे। वांगी आपण आधीच शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे त्यांना जास्त वेळ फ्राय करायचं नाहीये। आता त्यामध्ये हा जो उरलेला मसाला आहे तो घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने परतवून घेऊया। वांगी आपण शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे त्याला एकदम हलक्या हाताने परतवून घ्यायचे। आता त्यामध्ये घालूया 1 वाटी पाणी। शिजवताना जो पाणी उरला होता त्याच पाण्याचा मी वापर इथे केलेला आहे। आता झाकण ठेवून 5 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहेत। आता झाकण उघडूया आणि एकदा परतवून घेऊया। जर तुम्हाला ग्रेव्ही जास्ती हवी असेल तर तुम्ही इथे थोडंसं गरम पाण्याचा वापर करू शकता। आता त्यामध्ये घालूया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि झाकण देऊन 3 मिनिटं शिजवून घेऊया। 3 मिनिटं झालेले आहेत। झाकण उघडूया आणि परतवून घेऊया। तुम्ही बघू शकता मसाल्याने तेल सोडलेलं आहे, म्हणजे वांगी जे आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत आणि त्याचबरोबर जो मसाला आहे तोही व्यवस्थित शिजलेला आहे। भाजी तयार झालेली आहे। आता गॅसचा फ्लेम बंद करूया। अशा प्रकारे जर तुम्ही वांगीची भाजी बनवली तर लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा डाळ भात सोबत सुद्धाही खाऊ शकतात। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू. कीप वॉचिंग निधीज किचन।